नमस्कार मित्रांनो, तर आज आपण नवीन जागेवरती जाणार आहोत. बदलापूर जवळ असलेले कोंडेश्वर येथे. तर नमस्कार मित्रांनो, मी आपला अविनाश. ॲविज एम्पायरमध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत. व्हिडिओ बघताना बघायलाच पाहिजे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर आपण निघालो आहे आज बदलापूर शहराजवळील कोंडेश्वर मंदिराकडे. हे मंदिर बदलापूर शहरापासून अवघ्या 7 ते 8 किलोमीटर अंतरावर असून पावसाळ्यात अनेक पर्यटक येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. तर मित्रांनो, आपण कोंडेश्वरच्या दिशेने जात आहोत आणि आपल्याला रस्त्यात दिसत आहे हे भोज डॅम. आणि येथे आपण बघू शकता पर्यटक पाण्याचा आनंद घेतात. सुंदर असे दृश्य. आणि मित्रांनो, आता आपल्याला जॉईन झालेले आहेत आद्विक दादा. आद्विक दादा, हाय. आणि आद्विक दादाची माऊ काकासोबत. तुम्हाला तर माहितीच आहे आद्विक दादाला पाण्याची किती आवड आहे. तर चला निघूया आपण कोंडेश्वर मंदिराकडे. तर मित्रांनो, सध्या आपण कोंडेश्वर मंदिराच्या दिशेने प्रवास करत आहोत. रस्त्यांवर दोन्ही बाजूला बघितलं तर पावसामुळे सगळीकडे हिरवळ पसरलेली दिसतीये. झाडांवरचा ताजेपणा, थंडगार वातावरण आणि मध्ये दिसणारे छोटे छोटे पाण्याचे प्रवाह. प्रवासाचा आनंदच वेगळा आहे. शहराच्या धावपळीपासून थोडं दूर आलं की असं शांत आणि निसर्गरम्य वातावरण मनाला खूप छान वाटते. पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर आणखी सुंदर दिसतो. रस्त्यात कुठे धुके, कुठे हिरवेगार डोंगर आणि कुठे पाण्याचे प्रवाह. त्यामुळे कोंडेश्वरचा प्रवास सुद्धा एक छोटासा ॲडव्हेंचर सारखा वाटतो. तर मित्रांनो, बोलता बोलता आपण पोहोचलो या कोंडेश्वर मंदिराच्या अगदी जवळ. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत फायनली कोंडेश्वर मंदिर. सर्व परिसर आपण बघू शकता. सर्व परिसर हा हिरवागार असून मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाजूलाच आपल्याला एक उत्तम असा धबधबा दिसतोय. तिथे अनेक जण त्या धबधब्याचा एन्जॉय घेत आहेत. छान असा धबधबा आहे. मिनी धबधबा आहे आणि सेफेज धबधबा आहे. चला तर मग जाऊया आपण आपल्या मंदिराच्या दिशेने. मंदिर परिसरातील निसर्ग, पाणी, धबधबे अत्यंत मनमोहक सुंदर असून शहरातील. तर मित्रांनो, वातावरणानुसार मी मस्त मसालेदार मक्का घेतलेली आहे आणि आमच्या आद्विक दादाने वडापाव. शहरातील गोंधळातून निसर्गाच्या सानिध्यात येऊन मन शांत करण्यासाठी मंदिर व आजूबाजूचा परिसर अत्यंत उत्तम आहे. मंदिराच्या आजूबाजूचा जो धबधबा आहे आपण बघू शकता. बॅरिकेड्स लावलेले. संपूर्ण धबधब्याकडे जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. कोंडेश्वर मंदिर भगवान शिवला समर्पित प्राचीन मंदिर आहे. मंदिराची हेमाडपंथी शैलीतील दगड रचना ही त्याचे खास आकर्षण मानले जाते. मंदिरात आल्यावर तुम्हाला धबधब्याचा आवाज येत असेल. ह्या ज्या खिडक्यासमोर तुम्हाला दिसत आहे त्याच्यानंतर तुम्हाला व्ह्यू दाखवतो. आधी आपण मंदिरात जाऊन प्रवेश करू. तर मित्रांनो, हे आहे कोंडेश्वर प्राचीन मंदिर. तर मित्रांनो, हा आहे खिडकीतून दिसणारा व्ह्यू. आणि आपण बघू शकता सर्व बॅरिकेड्स लावलेले आहेत. समोर जे मंदिर दिसत आहे ते गणेश मंदिर आहे. तिथपर्यंत जाण्याकरता रस्ता पूर्णपणे पाण्यात असल्यामुळे बंद आहे. पलीकडे धबधबा दिसत आहे तुम्हाला. हे सर्व बंद करण्यात आलेले आहे. ती उत्साहपणामध्ये काही जण इथे वाहून गेलेले आहेत. त्या कारणास्तव, सुरक्षेच्या कारणास्तव हा
धबधबा पूर्णपणे बॅरिकेड्सने बंद करण्यात आलेला आहे. आद्विक दादाला पाण्यात जाण्याची प्रचंड इच्छा होती, त्यामुळे आपण सुरुवातीला बघितलेला जो आपला छोटासा धबधबा आहे, मिनी धबधबा जो सेफ आहे एकदम, त्यामध्ये आद्विक दादाला नेण्याचा विचार केला. मित्रांनो, धबधबे आणि पाण्याचे ठिकाण दिसायला कितीही सुंदर असले तरीही पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह कधीही वाढू शकतो. सेल्फीसाठी जीव धोक्यात घालणे टाळा. तसेच प्रशासनाने धोकादायक ठिकाणी जाण्यास मनाई केली असेल तर नक्कीच त्याचे पालन करा. ही आद्विकची मम्मा आणि आद्विक. मित्रांनो, शेवटी हेच सांगेल, निसर्गाचा आनंद घ्या, पण सुरक्षित राहून. मित्रांनो, आपलं चॅनल हे नवीन असून हळूहळू नवीन ठिकाण एक्सप्लोअर करून तुमच्यासाठी चांगले ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या व्हिडिओमध्ये काही सुधारणा करायची असेल, काही चुका वाटत असेल किंवा पुढचा व्हिडिओ आम्ही कुठे बनवावा हे जर कळवायचं असेल तर नक्की कमेंट करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.